हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. दरवर्षी इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात होते ती म्हणजे जानेवारी महिन्यापासून. त्याचप्रमाणे मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते ती म्हणजे चैत्र महिन्यापासून. दरवर्षी मराठी नवीन वर्षाचं स्वागत आपण गुढीपाडव्याचा सण साजरा करून करत असतो. तर गुढीपाडव्याचा सण म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडव्याचा सण साजरा करतो. मराठी नवीन वर्षाचा हा पहिला दिवस असतो. भारतातील काही राज्यांमध्ये याला उगाडी, युगादी, नवरेह, चेटीचंड अशा वेगवेगळ्या नावांनी हा सण साजरा केला जातो. गुढीपाडव्याचा सण म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. तर 3.5 मुहूर्त म्हणजे एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा, दुसरा म्हणजे अक्षय तृतीया, तिसरा म्हणजे दसरा आणि अर्धा मुहूर्त म्हणजे दिवाळी पाडवा. तर या 3.5 मुहूर्तांपैकीच एक म्हणजे गुढीपाडव्याचा सण. तर त्याच्यावरून लक्षात घ्यायचं आहे की गुढीपाडव्याच्या सणाला किती महत्त्व असणार आहे. हिंदू नवीन वर्षाच्या उत्सवाशी संबंधित बऱ्याच रीती आहेत. तर त्याच रीतींपैकी एक रीत म्हणजे गुढीपाडव्याचा सण साजरा करण्याआधी आपल्याला घरात काही बदल केले पाहिजे की ज्या बदलांमुळे सुखसमृद्धी धनप्राप्ती व्हायला मदत होते, घरात सकारात्मक ऊर्जा संचारेल. तर कोणते ते बदल आहेत की जे आपल्याला गुढीपाडव्याचा सण साजरा करण्या अगोदरच करायचे आहेत तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. पहिला बदल म्हणजे गुढीपाडवा म्हणजे एक नवीन सुरुवात असते, नवीन वर्षाची सुरुवात असते. त्यामुळे आपल्याला आपलं देवघर स्वच्छ करायचं आहे. देवघराची दिशा कोणती आहे, योग्य आहे की नाही ते बघून घ्यायचं आहे. देवघर हे ईशान्य दिशेलाच असावं, कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य म्हणजे जो पश्चिम दक्षिण कोपरा असतो त्या कोपऱ्यातून बाहेर जाते अशी मान्यता आहे. त्यामुळे आपलं देवघर ईशान्य दिशेला नसेल तर त्याची जागा आपण ईशान्य दिशेलाच गुढीपाडव्याच्या अगोदर बनवून घ्यायची आहे. घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावं जिथे दिवसभरात काही वेळ तरी सूर्यप्रकाश आला पाहिजे. गुढीपाडव्याच्या या खास निमित्ताने घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्याकरता आपण देवाला ताजी फुलं दररोज व्हायची आहे. पण त्या अगोदर आपल्या देवघरामध्ये जर तुटलेली फ्रेम असेल, खंडित मूर्ती असेल किंवा मग काही तुटलेली घंटी असेल तर त्या वस्तू आपल्याला देवघरातून बाजूला करायच्या आहे, घरातून बाहेर काढून टाकायच्या आहे. त्या वस्तूच आपल्याला घरामध्ये अजिबात देखील ठेवायच्या नाही. काही निर्माल्य असेल तर ते देखील आपल्याला वाहत्या पाण्यात वाहून द्यायचं आहे. देवघरामध्ये स्वस्तिक, कळस किंवा ओमचे चिन्ह आपण लावायचे आहे. देवघरातील देवांचे जुने वस्त्र बदलून त्यांना देखील नवीन वस्त्र आपण गुढीपाडव्याच्या निमित्ताने घ्यायचे आहे. तर असा एक पहिला बदल आपल्याला देवघराच्या बाबतीत करायचा आहे. दुसरा बदल म्हणजे आपल्याला आपल्या घराचं सुशोभीकरण करायचं आहे, घराची स्वच्छता करायची आहे. आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर ती टाळण्यासाठी जर आपल्या घराचा रंग वगैरे खराब झाला असेल तर नवीन रंग आपण घराला द्यायचा आहे. किंवा हे जर शक्य नसेल तर घरात कुठलीही तुटलेली फुटलेली वस्तू किंवा जे अडगळीचं सामान असेल ते आपल्याला घराबाहेर काढायचं आहे. घराची स्वच्छता करायची आहे. आपल्या घराचे दरवाजे खिडक्या जर आवाज करत असतील तर ते आपण बदलायचे आहे, दुरुस्त करून घ्यायचे आहे. कारण या गोष्टी आपल्या घरात नकारात्मकता आणत असतात, नकारात्मक शक्तींचं या गोष्टी प्रतीक असतात. दरवाजावर स्वस्तिक, ओमसारखे शुभचिन्ह लावायचे आहे. आपल्या अंगणातील तुळस जर खराब झालेली असेल तर तिची दुरुस्ती करून घ्यायची आहे. तुळशीचं रोप खराब झालेलं असेल तर नवीन तुळस आपण लावायची आहे. तुळशीची काळजी आपण घ्यायची आहे, कारण गुढीपाडव्याचा सण म्हणजे उन्हाळ्याची सुरुवात असते. त्यामुळे झाडं देखील खराब व्हायला लागतात, सुकायला लागतात. त्यामुळे तुळशीची देखील आपण या दिवसांमध्ये काळजी घ्यायची आहे. तिसरा बदल आपल्या स्वयंपाकघराच्या बाबतीत करायचा आहे. घरात नेहमी अन्नधान्याचा प्रवाह राहावा म्हणून देवी अन्नपूर्णेची मूर्ती आपण आपल्या घरामध्ये स्थापित करायची आहे. मूर्ती असेल तर तिची व्यवस्थित स्वच्छता करायची आहे, पूजा करायची आहे. अन्नपूर्णेला नेहमीच आपण धन अर्पण करायचे आहे आणि स्वयंपाकघरात दिसणार नाही अशा ठिकाणी ते धन आपण ठेवायचे असतात. देवीला नवीन धान्य जर आपण अर्पण केलेले असतील, आता गहू वगैरे निघाले असतील गुढीपाडव्याच्या अगोदर ते तर नवीन धान्य आपण देवीला अर्पण करायचे आहे आणि ते धान्य अर्पण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पक्ष्यांना ते धान्य आपण खाऊ घालायचं आहे. त्यामुळे आपल्या घराची सुरक्षा वाढते. घरात दमट वातावरणामुळे
काही कडधान्य, पीठ खराब झालं असेल किंवा त्यात कीड पडली असेल तर ते आपण गुढीपाडव्याच्या अगोदर स्वच्छ करायचे नसेल खाण्यायोग्य तर ते आपण घराबाहेर काढून टाकायचं आहे. स्वयंपाकघरातील काही अडचणीच्या वस्तू असतील, विनाकामाच्या वस्तू असतील तर त्या आपण बाहेर टाकायच्या आहे. फ्रीजची स्वच्छता करून घ्यायची आहे. स्वयंपाकघर स्वच्छ राहिलं तर आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य देखील निरोगी राहतात. म्हणून स्वयंपाकघराची स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. स्वयंपाकघरात कीटक किंवा झुरळं जर वाढले असतील तर गुढीपाडव्याच्या सणाच्या निमित्ताने आपण आपल्या स्वयंपाकघराची देखील स्वच्छता करून घ्यायची आहे. त्यामुळे आपल्या घरातील सदस्यांचं आरोग्य देखील निरोगी राहतं, कारण सुरुवातीचा उन्हाळा हा प्रत्येकालाच त्रास देत असतो. आपण दररोज सकाळ संध्याकाळ आपली घरं झाडतो, पण त्याला एक विशेष टायमिंग आहे. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या आधीच घरातील केर कचरा काढून आपल्याला घर स्वच्छ करायचं असतं. भले तुम्ही फरशी नंतर पुसा, पण जो घरातील आपण झाडू मारतो तर तो झाडू सूर्योदयाच्या आणि सूर्यास्ताच्या आधीच आपल्याला मारायचा असतो. गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी आपलं घर जर स्वच्छ राहिलं तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी, आपलं घर प्रसन्न ठेवण्यासाठी, देवी लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी घराच्या स्वच्छतेसाठी जाड मिठाचा वापर करायचा आहे. तर तो वापर कसा करायचा? ज्यावेळेस आपण फरशी पुसतो तर त्या फरशी पुसायच्या पाण्यामध्ये थोडंसं जाड मीठ टाकायचं, चिमूटभर हळद टाकायचे. हळदीमुळे आपल्या घरातील जे काही जीवजंतू असतात ते देखील फरशीवरचे नाहीसे होतात. हळद अँटीबायोटिकचं काम करते आणि जाड मीठ घरातील नकारात्मकता शोषून घेते आणि सकारात्मक ऊर्जा देखील आकर्षित करते. म्हणून जाड मीठ टाकून आपल्याला फरशी पुसायची आहे. गुढीपाडव्याच्या सणाच्या अगोदरच गुढी उभारण्यासाठी, गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आनंदाची गुढी उभारतो, तर ती गुढी उभारण्यासाठी जे काही साहित्य लागतं ते आपण घरात आणून ठेवायचं आहे आणि गुढीपाडव्याच्या पवित्र दिवशी आपण गुढी उभारून तिची पूजा करायची आहे आणि घरातील प्रत्येक सदस्याच्या निरोगी आरोग्यासाठी, आपल्या घरात सदैव सकारात्मक ऊर्जा राहावी यासाठी त्या गुढीकडे प्रार्थना देखील करायची आहे. बदल खूप छोटे छोटे आहेत, पण आपण जर हे बदल केले नाही, ते ज्या गोष्टी जशा आहेत तशाच राहू दिल्या तर त्याचा परिणाम आपल्याच दैनंदिन जीवनावर होत राहतो. म्हणून गुढीपाडव्याच्या सणानिमित्त आपण आपल्या घराची स्वच्छता करून घ्यायची आहे. तसंही आपण दिवाळीच्या वेळेस वगैरे घरं स्वच्छ करतो, त्यानंतर केलेले नसतात. तर गुढीपाडव्याच्या वेळेस आपण रिकामेच असतो, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये फार काहीसे कामं नसतात. तर त्यानिमित्त आपण आपल्या घरामध्ये छोटेसे बदल करायचे आहे. गुढीपाडव्याचा सण साजरा करण्या अगोदर घराची स्वच्छता करून घ्यायची आहे. त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात देखील सकारात्मकतेने होईल, घरातील नकारात्मकता दूर होईल. तर मंडळी, अशा पद्धतीने तुमच्या लक्षात आलं असेल की गुढीपाडव्याचा सण साजरा करण्याआधी आपल्याला नेमके कोणते बदल करायचे आहेत, ते बदल का करायचे आहे, बदल केल्यामुळे नेमके आपल्याला काय फायदा होणार आहेत, अशी सगळी माहिती जाणून घेतलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्या शेजारी एक बेल आयकॉन आहे, त्यावरती देखील क्लिक करा, म्हणजे रोजचे जे नवनवीन व्हिडिओ असतात त्यांचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळतील आणि तुमच्याकडून नाशिककर कोमल या मराठमोळे यूट्यूब चॅनलवरचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष आनंदाचं, भरभराटीचं जावो. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.